नमस्कार मित्रांनो, आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे ती व्यक्ती केवळ लडाखची इंजिनियर किंवा लडाखचे अभियंता किंवा फक्त शिक्षण सुधारकच नाही आहे, तर पूर्ण लडाखच्या अस्मितेचा आणि पर्यावरणाचा कणखर आवाज आहे. ते म्हणजे सोनम वांगचुक. काही दिवसांपूर्वीच या कणखर आवाजाला जेलमध्ये डांबण्यात आलं. का? कारण त्यांनी कोणती दहशतवादी कृत्य केलं का? त्यांनी कोणतं राष्ट्रविरोधी काम केलं का? नाही. तर फक्त एका पक्षाला त्यांची आश्वासनं, त्यांनी दिलेला शब्द आठवून दिला. त्यांनी फक्त लडाखच्या जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि आज तो आवाज सरकारला असहाय्य झाला. तोच आवाज दाबण्यासाठी वांगचुक यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत आणि त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली जात आहे. ही आहे लोकशाहीची हत्या. मित्रांनो, आठवण करा, जेव्हा कलम 370 हटवलं गेलं होतं तेव्हा याच भाजपाने लडाखच्या जनतेला कोणतं स्वप्न दाखवलं होतं. त्यांनी घोषणापत्रामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, लडाखला संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये स्थान दिलं जाईल. पण काय झालं? 6वी अनुसूची आहे कुठे? ही अनुसूची लडाखच्या आदिवासी संस्कृतीचे, जमिनीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करते. आज भाजपचे नेते याच आश्वासनावरून फिरलेले आहेत. लडाखला 6व्या अनुसूचीमध्ये सामील करणे तर दूरच, उलट तिथली जमीन, तिथली संस्कृती आणि निसर्ग मोठमोठ्या कंपन्यांच्या हाती देण्याचा डाव रचला जात आहे. संपूर्ण राज्याचा दर्जा कुठे आहे? लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी वांगचुक यांनी केलेली आहे. कारण केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून लडाखचे स्थानिक नेतृत्व कमकुवत झालेले आहेत आणि तेथील निर्णय दिल्लीतून घेतले जात आहेत. वांगचुक यांनी फक्त त्यांची आश्वासनं पूर्ण करा म्हणून विचारलं आणि याचं उत्तर म्हणून त्यांना काय मिळालं? जेल, आर्थिक घोटाळ्यांचे खोटे आरोप आणि त्यांच्या संस्थेचं लायसन रद्द करण्याची कारवाई. ज्या माणसाने देशाला आईस तूप दिला, ज्याने सैनिकांसाठी सोलर टेंट बनवले, त्याला आज तुम्ही देशद्रोही ठरवता. हे कोणत्या प्रकारचं राजकारण आहे? सोनम वांगचुक हे लडाखचे फुनसुक वांगडू आहेत, कारण त्यांनी लडाखच्या शिक्षण पद्धतीमध्ये क्रांती घडवली. पर्यावरणाचं जर बघितलं तर त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने पर्यावरणाचे रक्षण कसं करावं हे जगाला शिकवलं. सैन्यासाठी जर म्हटलं तर त्यांनी आपल्या सैनिकांसाठी थंडीमध्ये उपयोगी पडणारे सोलर टेंट बनवून सीमावर्ती भागातील जवानांना मदत केली. ही अशी व्यक्ती आहे की ह्या व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे नावाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. पण जेव्हा ती व्यक्ती आपल्या मातृभूमीच्या हक्कांसाठी बोलते तेव्हा मात्र तुम्ही त्याला NSA लावून तुरुंगामध्ये टाकून देता. भाजप सरकारला वाटत आहे की सोनम वांगचुक यांना जर अटक केली तर लडाखचा आवाज हा दाबला जाईल, त्यांचं आंदोलन थांबेल. पण हा भ्रम चुकीचा आहे. आज प्रत्येक लडाखी नागरिक, प्रत्येक भारतीय नागरिक सोनम वांगचुक बनून उभा आहे. तुम्ही एका सोनमला अटक कराल पण हजारो वांगचुक रस्त्यावरती उतरतील. मित्रांनो, आजची ही लढाई वांगचुक आणि सरकार यांच्यामधील नाही आहे, तर ही लढाई आहे सत्य आणि असत्याची. ही लढाई आहे जनतेचे हक्क आणि सत्तेच्या दडपशाहीची. मित्रांनो, आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप सरकारला सांगायला हवं की सोनम वांगचुक